नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त सीन आपल्याला दाखवलाय मित्रांनो। तात्या साहेबांना आता खूप भयानक संताप आलेला असतो। त्यांच्या मुलीला म्हणजेच पूर्वा मॅडमला जो त्रास झालाय तो मात्र आता त्याचा बदला घ्यायचं ठरवतात। तात्या साहेबांना आता घ्यायचा असतो माया पॅलेसमध्ये जाऊन बदला। सपना वहिनीसोबत त्यांच्या सासूबाई म्हणजे माया सुर्वे तिकडे फिरत असतात तेव्हा तात्यासाहेब मात्र घरात घुसतात। त्यांनी गुंड पाठवलेले असतात। त्यांच्या गुंडांना किडनॅप करण्याची त्यांनी ऑर्डर दिलेली असते। इकडे मात्र गुंड त्या दोघींना चक्क किडनॅप करतात प्रेक्षकांनो। बेशुद्ध करून एका खोलीमध्ये आता त्यांना डांबून ठेवलं जातं। तिकडे आपण पाहतोय तात्यासाहेब आलेले असतात। त्याच वेळेला मात्र शुद्ध आल्याच्या नंतर मोठ्याने माया ओरडू लागते। ते असे बोलतात, तात्यासाहेब तुम्ही मात्र एका मोठ्या व्यक्तीला किडनॅप केले। जेव्हा सत्याला समजेल ना की त्याची आई किडनॅप झाली तेव्हा तो तुम्हाला अजिबात सोडणार नाही आहे। परंतु मित्रांनो, तात्यासाहेब अतिशय रागात असतात। त्यांचा संताप आता अनावर झालेला असतो। त्यांनी चक्क त्यांची आता रिव्हॉल्वर काढून मायावर उगारलेली असते। मायावर त्यांनी बंदूक ताणलेली असते आणि रागाच्या भरात आता तात्यासाहेब नेमकं काय करणार हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे। तर मंडळी, आजचा भागच एवढा इंटरेस्टिंग दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आता आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय मंजिरी खूप आजारी असते, तिला ताप आलेली असते आणि इकडे आता जी पूर्वा मॅडम आहे तिला आता खूप राग येतो, कारण मंजूची माफी मागायला सांगितल्यामुळे तिला खूप संताप आलेला असतो। ती म्हणते आता काय करू की मला खरंच कळत नाही आहे, मला आता काहीतरी करावं लागणार आहे। असं जेव्हा ती स्वतःलाच बोलते, आता मी या मंजिरीला सत्याला सोडणार नाही आणि ती बोलत असते काय करू मी असं। आता इकडे ती तिच्या पप्पाकडे म्हणजे तात्यासाहेबांकडे जाते। डॅडी साहेब, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आणि ती सगळं सांगत असते। मला सोडायचं नाही आहे त्या सत्याला। त्यांना तर आता ते म्हणतात, हे बघ तुला जर त्यांना संपवायचं असेल ना सत्याला, तुला आधी त्याच्या सोबतीला म्हणजे त्याच्या मंजिरीला, त्याच्या बायकोला संपवावं लागेल। आधी मंजिरीला किडनॅप करूया असं तेव्हा जे म्हणतात, दादासाहेब गुंडांना फोन लावून मंजिरीला किडनॅप करायला सांगतात। तर इकडे ज्या मम्मी साहेब आहेत त्यांच्या डोक्यात एकच आता विचित्र प्लॅन चालू असतो, तो म्हणजे मंत्रीपद कसं मिळवायचं। त्यांना फक्त त्या पदाचं देणं घेणं असतं, बाकी काहीही नाही। काही करून मला मंत्रीपद मिळवायचं असं त्या म्हणत असतात। त्या म्हणत असतात की मंत्रीपद मला भेटलंच पाहिजे। जो सत्य आहे तो आता मंजूची खूप काळजी घेतो, मंजूला खायला बनवतो, तिला खायला घेऊन येतो, त्याच्या हाताने मंजूला खायला भरवतो। आता मंजू जेवण वगैरे करते आणि खाली झोपायला जाते तेव्हा सत्या म्हणतो, काय वाघमारे काय झाले तुम्हाला? तर ती म्हणते, सत्या खरंच तू एवढं आता रागवायला पाहिजे? अरे त्यांनी तुला माहिती आहे का सत्या काय? सत्या म्हणतो, हे बघा आता काही बोलू नका सत्या। अरे पूर्वा मॅडमला कसं वाटलं असेल? ते म्हणतात की पूर्वा मॅडमला काही वाटलेलं नाही, तुम्ही अजिबात विचार करू नका। पूर्वा मॅडमची चूक होती ना, म्हणून त्यांना माफी मागावी लागली, म्हणून त्यांना करावं लागलं ते सगळं। असं कोणी वागतं का? हो, पण कसं आहे ना, कोणालाही त्रास द्यायचा आणि समोरच्याचं मन पण दुखवलं नाही पाहिजे, इतका त्यांनी त्रास दिला आहे ना, त्यामुळे त्यांना आता माफी मागायला लागली। सत्या म्हणतो, जाऊ दे वाघमारे, आता त्यांचा काही लोड घेऊ नका, सोडून द्या, काय करायचं बघू। मंजू म्हणते, सत्या खरंच तू माझी किती काळजी घेतोयस, तुझ्या एवढी काळजी माझी कोणीही घेऊ शकत नाही। तेव्हा मात्र सत्या आता म्हणतो की हो मग वाघमारे, माझ्याशिवाय तुमचं कोण आहे हो? तुम्हाला माझ्याशिवाय कोणी नाही आणि मला तुमच्याशिवाय कोणी नाही, असं त्या दोघांचं बोलणं असतं। दोघं खुश असतात। सत्या मंजू आता एकत्र असतात। मंजूचा ताप वाढत चाललाय। आता तिचा ताप वाढत चालल्यामुळे सत्या डॉक्टरांना घरी बोलावतो। डॉक्टर घरी येतात आणि मंजूला सत्या आता म्हणते की डॉक्टरांना तुम्ही बोलावलं, डॉक्टरांनी ज्या गोळ्या औषध दिले त्याच्याने काहीच फरक पडला नाही, आम्ही सगळे गोळ्या औषध घेऊन बसलो आहे, आता त्यांना काही फरक नाही जाणवला, काय करायचं अजून? आता मात्र इकडे प्रेक्षकांनो आपण पाहतोय त्या म्हणतात, मग आता काय करणार? ते म्हणतात, हे बघा त्यांना कोणीतरी खूप आता स्ट्रेस दिला आहे कामाचा, कशात तरी स्ट्रेस असला ना त्यांना आरामाची गरज आहे, त्यांना आराम करू द्या। त्या म्हणतात ठीक आहे। आता मात्र लगेच ते जातात। सत्या मात्र मंजूला आता म्हणत असतो की वाघमारे तुम्ही आता आराम करा। मंजू झोपते, पण मंजूला खूप कणकण वाटत असते, मंजूला थंडी वाजते। सत्या म्हणतो, वाघमारे काय होतंय तुम्हाला? मंजू म्हणते, सत्या अरे खूप थंडी वाजते मला, खूप त्रास होतोय मला। इकडे मात्र मम्मी साहेब बोलते, सपने आता ना तुला काय आहे, मला मंत्री व्हायचे, तुला कळतंय का? मग सपना म्हणते, एक काम करा तुम्ही वाघमारे मॅडमच्या पुढे पुढे करा,
वाघमारे मॅडमकडे सेटिंग लावली ना तर तुमचं काम होऊ शकतं, तुम्हाला मंत्रिपद भेटू शकतं. सत्यदादासाठीच तुम्ही हे सगळं करताय ना. सत्यदादा खरंच तुम्हाला सोडून देईल. हे सत्यदादा आता तुम्हाला मंत्रिपद भेटवूनसुद्धा देऊ शकतो असं ती जेव्हा म्हणते तेव्हा मात्र आपल्याला हे करायलाच पाहिजे. आता मंजूला भेटायला येते. काय गं मंजू, बरी नाही का तब्येत? तुला खूप ताप आलाय का? काळजी घेत जा बरं स्वतःची असं ती म्हणते. काही आणू का तुला, काही बनवून देऊ का खायला? मंजू म्हणते नाही. मम्मी साहेब आता म्हणतात चल गं सपने, बरी आहे तिची तब्येत आता. ते सगळे बाहेर येतात, सगळे झोपलेल्या आतमध्ये. आता मम्मी साहेब मात्र सपनाला घेऊन बाहेर येतात. दोघी गप्पा मारतात अंगणामध्ये आणि इकडे तात्यासाहेब मात्र गुंडांना फोन करून सांगतात की त्या मंजू मॅडमला घेऊन ये, परंतु गुंडांना काहीच कळत नाही. इकडे मात्र गुंड म्हणतात अहो साहेब इकडे दोघी जणी आहेत. तात्या म्हणते दोघी? कोण दोघी? एक काम कर, त्या दोघींनाही इकडे घेऊन ये असं म्हणतात. आणि आता तो म्हणतो ठीक आहे येतो घेऊन मी, तुम्ही काळजी करू नका. आता मात्र मम्मी साहेब म्हणतात सपने मला खूप आनंद होतोय, मला ते पद भेटलं ना, खरंच मी तुला सांगू शकत नाही मी काय करेन. तुला माहिती आहे का काय होईल? अगं धमाका होईल धमाका, मला खूप आता हे हवं होतं मंत्रिपद. असं जेव्हा मम्मी बोलतात त्यांना खूप आनंद होतो. इकडे मंजूची सत्या काळजी घेत असतो आणि तात्यासाहेबांनी मात्र मंजूला किडनॅप करायला माणसं पाठवले तर ते आता मम्मी साहेबांनाच किडनॅप करून घेऊन जातात. तर मित्रांनो उद्याच्या भागात नेमका काय ट्विस्ट बघायला मिळणार आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.